मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडून ऊसावर प्रति टन 15 रुपयांची कपात, राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय, सरकारची दिवाळखोरी समोर आली। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न, सतेज पाटील यांचा हल्लाबोल। ऊसावर प्रति टन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांचाच खिसा कापला, ही एक प्रकारे आधुनिक टोल वसुली। आमदार रोहित पवारांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशाचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक, सांगलीच्या तासगावमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई देण्याची मागणी। 100% पीक पाहणी करण्याचा महसूल खात्याचा निर्णय, गावागावात जाऊन नुकसानाची पाहणी करण्यात येणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य, ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत, पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। राडी पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही, खेवलकर प्रकरणात फॉरेन्सिकचा अहवाल, पोलिसांना प्राप्त, सूत्रांची माहिती। भिवंडी महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर, हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय, अबू आझमींचं वक्तव्य, तर मी मराठी शिकतोय, टीकेनंतर अबू आझमी यांची सारवासारव। भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे का? भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल, शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मराठीची आवश्यकता वाटत नसणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून जावं, नवनीत राणा यांचा अबू आझमींवर निशाणा। दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, दसरा मेळाव्याआधी ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला, फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, आझाद मैदानावरील साहित्य हटवायला आता सुरुवात। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही हे खरंय, जयंत पाटील मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं, मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका, पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा। भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण, पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ट्रोल केलं, त्यामुळे पडळकरांचं प्रत्युत्तर योग्य, यात काही चूक नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। धनगर आरक्षणासाठी जालन्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, रस्त्यावर टायर जाळत, आंदोलकांकडून निषेध व्यक्त। सोलापुरात पुरामुळे बाधित घरांना प्रत्येकी 10,000 रुपयांची सरकारी मदत, डोंगावातील बाधितांच्या खात्यात 10,000 रुपये जमा व्हायला सुरुवात। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी, विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी, संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल, कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। अनिल अंबानींशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी, मुंबई आणि इंदोरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी, फिमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई, मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, 5.5% रेपो रेट ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय, त्यामुळे कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही।
RSSच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकीट आणि नाणं जारी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 रुपयांचं नाणं जारी. पाकिस्तानच्या मोहसिन नक्वींनी मागितली बीसीसीआयची माफी. ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमारने दुबईत येऊन ट्रॉफी घेऊन जावी. माफी मागितल्यानंतरही मोहसिन नक्वींचा आडमुठेपणा कायम. 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मान्सून संपल्याने पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.